नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतातील नोकरदार महिलांचे कायदेशीर हक्क. आणि हो, ही सगळी माहिती 2026 साठी पूर्णपणे अपडेटेड आहे. तर सुरुवात कुठून करायची? सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आज जे हक्क आपल्याला मिळाले आहेत ते काही कुणी सहज भेट म्हणून दिलेले नाहीत. नाही, यामागे एक मोठा, खूप मोठा आणि खडतर संघर्षाचा इतिहास आहे. आपण ज्या सन्मानाबद्दल, सुरक्षेबद्दल आणि योग्य वेतनाबद्दल बोलतोय ना, त्यासाठीचा हा लढा काही काल परवा सुरू झालेला नाही. याचा इतिहास तर 100 वर्षांपेक्षाही जुना आहे. जरा या टाईमलाईनकडे बघा. न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर निघालेले मोर्चे आणि तिथपासून ते थेट संयुक्त राष्ट्रांनी दिलेली जागतिक मान्यता, हा सगळा प्रवास न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक एक पाऊल दाखवतो. आणि यातला प्रत्येक टप्पा खरं तर एका मोठ्या बदलाची नांदी ठरला. बरं, मग त्या ऐतिहासिक संघर्षाचं आज काय झालं? भारतात त्याचं रूपांतर एका ठोस कायदेशीर संरक्षणात कसं झालंय ते आता आपण पाहूया. हे आहेत ते 5 महत्त्वाचे आधारस्तंभ: वेतन, मातृत्व, पॉश म्हणजेच लैंगिक छळापासून संरक्षण, कल्याणकारी सुविधा आणि रात्रीच्या पाळीचे हक्क. हे 5 स्तंभ म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांसाठी एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण कवचच आहे असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग यातल्या पहिल्या 2 स्तंभांबद्दल म्हणजे वेतन आणि मातृत्व याबद्दल जरा सविस्तर बोलूया. हे दोन्ही हक्क आर्थिक समानता आणि नोकरी करणाऱ्या मातांना आधार देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात आधी बोलूया समान वेतनाबद्दल. 1976चा समान वेतन कायदा हा खूप मूलभूत कायदा आहे. तो काय सांगतो की जर काम समान असेल तर वेतनही समानच असायला हवं. यात स्त्री पुरुष असा भेद करता येत नाही. आणि एवढंच नाही तर नोकरी देताना किंवा प्रमोशन देतानाही लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. आता एक आकडा जो सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवा, तो म्हणजे 26. कायद्यानुसार पहिल्या 2 मुलांसाठी पूर्ण 26 आठवड्यांची म्हणजे जवळपास 6 महिन्यांची पगारी प्रसूती रजा मिळते. हो, पूर्ण पगारी. आणि गोष्ट फक्त रजेवर थांबत नाही. जर तुमच्या ऑफिसमध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर तिथे पाळणाघर म्हणजेच क्रेशची सोय असणं बंधनकारक आहे. इतकंच काय, जर कामाचं स्वरूप तसं असेल तर तुम्ही आणि कंपनी मिळून वर्क फ्रॉम होमचा पर्यायही ठरवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नोकरीची सुरक्षा. तुम्ही गरोदर आहात किंवा मॅटर्निटी लीव्हवर आहात, या कारणावरून तुम्हाला कामावरून काढून टाकता येत नाही. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे, म्हणजे कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता आणि कामाचे तास. तुम्ही पॉश कायद्याबद्दल ऐकलं असेल. 2013चा हा कायदा लैंगिक छळापासून संरक्षण देतो. पण लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय? तर नकोसा वाटणारा कोणताही शारीरिक स्पर्श, लैंगिक अर्थाचे बोलणं किंवा शेरेबाजी किंवा लैंगिक सुखाची मागणी करणं, या सगळ्या गोष्टी यात येतात. आणि नुसता कायदा नाही तर त्यात तक्रार करण्याची एक पद्धत आणि वेळेचं बंधनही आहे. घटना घडल्यापासून 3 ते 6 महिन्यांच्या आत तक्रार करता येते. आणि कंपनीच्या आत जी इंटरनल कमिटी असते तिला 90 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करावीच लागते. म्हणजे काय, तर या तक्रारींना गांभीर्याने आणि वेळेत हाताळणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. आता जे कारखान्यांमध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करतात त्यांच्यासाठी फॅक्टरीज ॲक्टमध्ये काही खास नियम आहेत. जसं की कामाच्या वेळेवर बंधनं आहेत, धोकादायक मशीनजवळ काम करण्यापासून संरक्षण आहे, आणि हो, स्वच्छतागृहासारख्या सुविधा स्वतंत्र आणि स्वच्छ असणं अनिवार्य आहे. पण एक प्रश्न नेहमी येतो, तो म्हणजे नाईट शिफ्टचा. सुरक्षेच्या दृष्टीने रात्री काम करण्यास नकार देण्याचा हक्क आहे का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. जर तुम्हाला कामाची जागा किंवा येण्या-जाण्याचा मार्ग असुरक्षित वाटत असेल तर तुम्ही नाईट शिफ्टला ठामपणे नाही म्हणू शकता. आणि लक्षात घ्या, तुमच्या या नकाराला कंपनी गैरवर्तन समजूच शकत नाही. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अधिकार आहे. आणि समजा तुम्ही तुमच्या संमतीने नाईट शिफ्ट करत असाल तर तुमच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे कंपनीची असते. तुम्हाला घरापासून ऑफिस आणि ऑफिसपासून घरापर्यंत सुरक्षित गाडी देणं हे त्यांचं काम आहे. इतकंच नाही तर कामाच्या ठिकाणीही योग्य लाईट्स आणि सुरक्षा व्यवस्था असणं बंधनकारक आहे. चला, हक्क तर आपण समजून घेतले. पण समजा काही अडचण आलीच तर मदत कुठे आणि कशी मागायची, ही दुसरी पायरीही तितकीच महत्त्वाची आहे. कधीकधी असं होतं की कंपनीची जी इंटरनल कमिटी असते तिच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. अशावेळी काय करायचं, तर सरकारचं एक ऑनलाईन पोर्टल आहे, शी बॉक्स. इथे तुम्ही थेट महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि जर तातडीची मदत हवी असेल तर हे 2 नंबर नक्की सेव्ह करून ठेवा.
181 हा राष्ट्रीय महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर आहे आणि 1091 हा पोलिसांचा. यावर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते. तर मग आपण पुन्हा तिथेच येऊया जिथून आपण सुरुवात केली होती. आज आपल्याला जे स्वातंत्र्य आणि हक्क मिळाले आहेत ते एका दिवसात नाही मिळाले. हा अनेक पिढ्यांनी केलेला संघर्ष आहे, एक मोठा प्रवास आहे. त्यामुळे हे हक्क फक्त जाणून घेणं पुरेसं नाही, तर त्यांचा वापर करणं आणि त्यांचं रक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तरच ही प्रगतीची वाटचाल अशीच पुढे चालू राहील. शेवटी एकच प्रश्न राहतो. जागरूकता ही नक्कीच पहिली पायरी आहे, पण हे सगळे कायदेशीर हक्क कागदावर न राहता भारतातील प्रत्येक नोकरी करणाऱ्या महिलेच्या रोजच्या आयुष्याचा भाग कसे बनतील, यासाठी आपली पुढची पायरी काय असायला हवी?